गोकुळच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, मताची किंमत 4 लाखांवर, मग बिनविरोध निवडणुकीची शक्यता किती? नमस्कार, तुमचं स्वागत आहे एस पी न्यूजच्या खास पॉडकास्टमध्ये. आज आपण बोलणार आहोत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबद्दल, जिथे पैशाचा पाऊस पडतोय. मताची किंमत 50,000वरून थेट 4 लाखांवर गेली. कोटींच्या उलाढालीचा हा दूध संघ ताब्यात ठेवण्यासाठी नेते कार्यकर्ते कशा पद्धतीने सरसावले आहेत, हेच आपण सविस्तर समजावून घेऊया. गोकुळ हा फक्त एक दूध संघ नाही. 1963 साली सुरू झालेला हा संघ आज महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सहकारी दूध संघापैकी एक आहे. सध्याची वार्षिक उलाढाल 3,966 कोटी रुपयांवर पोचली. रोज सरासरी 16 ते 18 लाख लिटर दूध संकलन. जिल्ह्यातील सुमारे 4.25 लाख दूध उत्पादक शेतकरी आणि 6,000हून अधिक गाव पातळीवरील दूध संस्थांशी थेट संबंध जोडलेला आहे. गोकुळची सत्ता म्हणजे शेतकऱ्यांसोबत थेट कनेक्शन, राजकीय ताकद आणि भविष्यातील अनेक निवडणुकांमध्ये प्रभाव. म्हणूनच या निवडणुकीला कोल्हापूरच्या राजकारणातील मोठा खेळ म्हटलं जाते. मुंबई हायकोर्टाच्या सर्किट बेंचच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया 26 मे पासून सुरू झाली असून दूध संस्था प्रतिनिधीकडून निवडणुकींचे ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जुलै आहे. एकूणच सुमारे 5,000च्या आसपास मतांचा अधिकार असणाऱ्या संस्था यात सहभागी होतील. अजून निवडणुकीला 2 ते 2.5 महिने बाकी आहेत. तरीही आत्तापासून राजकीय हालचालींना उकळी आली. आता येऊ मुख्य मुद्द्याकडे, म्हणजे पैसा. सुरुवातीला ठराव किंवा मतांची किंमत अर्थात टोकन म्हणून 50,000 रुपयांपासून सुरू झालेला प्रवास आता 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख अशा टप्प्यांवरून 4 लाख रुपयांवर पोचलाय. ठराव गोळा करणं हा सगळा चोरीचा मामला असल्याने सर्व काही पडद्याआड सुरू आहे. 4,000 कोटींचा हा संघ ताब्यात ठेवण्यासाठी मुक्त हस्ते लक्ष्मीचं दर्शन दिलं जाते. निवडणुकीत 200 कोटी रुपयांचा खर्च होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आघाडीत मानाचं पान मिळवण्यासाठी नेत्यांना ठरावाची संख्या महत्त्वाची वाटते, तर पॅनेलमधील आपलं स्थान अजून मजबूत करण्यासाठी उमेदवारांकडून ठरावांची उचल सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत 2,000 ठराव असल्याचा दावा केला आहे. लवकरच आमदार सतेज पाटील हेही जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवतील. जोडीला डॉक्टर चेतन नरके यांनी मेळावा घेत आपली राजकीय ताकद दाखवून दिली. सुमारे 5,000 मतदार ठराव हे हसन मुश्रीफ, सतेज पाटील, भाजप, शिवसेना, शिंदे गट यांच्यात विभागले आहेत. आणि या विभागणीमुळेच आत्ताच्या घडीला कोणीही ठामपणे बहुमताची किंवा निवडून येण्याची हमी देऊ शकत नाही. गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची इच्छा आहे. याला वारेमाप खर्च हे एक कारण आहे. आघाडी झालीच तरी दगाफटका होण्याची भीती आणि राजकीय प्रतिष्ठेची झाकली मूठ ठेवण्याची इच्छा नेत्यांची असल्यानेच निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पडद्यामागे जोरदार तडजोडीचं राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द इथे अत्यंत महत्त्वाचा मानला जाईल. ईडीच्या भीतीची कारवाई असो वा विरोधात असूनही सत्ताधाऱ्यांकडून होणारी कामे असोत किंवा भविष्यातील राजकीय मताची पदाची लालसा असो, वैयक्तिक संस्थांना मिळणारा शासनाचा हातभार असो, या सर्वाच्या केंद्रस्थानी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. या निवडणुकीत त्यांचा शब्द म्हणूनच दोन्ही बाजूला अंतिम असेल. गोकुळची निवडणुकी फक्त दूध संघाची नाही, ती कोल्हापूरच्या नव्या राजकीय वाटचालीची, शेतकऱ्यांच्या भविष्याची आणि पैशाच्या राजकारणाची आहे. पैशाचा पाऊस पडतोय, तडजोडीचं राजकारण सुरू आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर कसा तोडगा काढतात याकडे सगळ्या जिल्ह्याचे डोळे लागून राहिलेत. तुम्हाला काय वाटते? निवडणूक
बिनविरोध होईल की जोरदार पैशाचा चुराडा होईल? अशा घडामोडींसाठी पाहत राहा SP न्यूज. धन्यवाद. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.